जेव्हापासून एलआर मशनी आल्याता तेव्हापासून किरणवाल्याचं मरण झालंय. कारण किरणनी विहीर 1 महिना लागतो आणि एलआरनी 8 दिवसात फायनल. तर लोक काहून बेरोजगार राहणार नाही? कारण बेरोजगारीचं मूळ कारण आहे एलआर. जिथं 7-8 दिवसात लेबरला काम लागते तिथं विहिरीवर महिनाभर काम लागते. एलआरच्या खाली 2 ते 3 माणसाला काम लागते, तर विहिरीवर 7 ते 8 माणसाला काम लागते. कारण मध्ये 4 ते 5 ते 6 माणसं मध्ये लागतात. वरी 3 माणसं म्हणजे 8 माणसं झाले. 8 माणसं आणि त्यांना स्वयंपाक घालायला 2 बाया, म्हणजे किती झाले? 10 माणसं. म्हणजे किरण मशीनवर 10 माणसाचं पोट भरते. पण एलआरवर भरू शकते का? नाही भरू शकत. त्याच्यामुळंच म्हणतोय मी, जेव्हापासून एलआर मशनी आल्याता तेव्हापासून किरण मशीनवाल्याचं मरण झाले आणि बेरोजगारी जास्त वाढली. लोकांना काम भेटत नाही. लोक इकडे तिकडे फिरत आहेत. बेरोजगारीचा उपायच निघून गेलाय या एलआर मशनीमुळं. आणि क्रेन मशीनवाल्याचं मरण झाले या एलआरवाल्यामुळं. कारण एलआरवाले काही रेट घेतात, काही रेटमध्ये विहिरी करून देतात. त्यांना पुरते ना, कारण माणसं लागत नाहीत. पण क्रेन मशीनवाल्याला पुरत नाही ना. आता शासन देतोय रोजगार हमी योजनेच्या विहिरी, पण लोक काय करतात? मशनीवाल्याला देऊन टाकतात. मग कुठून रोजगार भेटणार आहे? रोजगार भेटण्यासाठीच शासनानं विहिरी दिल्यात रोजगार हमी योजनेच्या. पण त्याचा मूळ फायदा होतोय एलआरवाल्याला. 8 दिवसात विहीर फायनल काढीत बसते बुवा बिल मग. पण इथं महिनाभर शेतामध्ये माणसं राहतात. क्रेन मशीननं योग्य आणि चांगल्या पद्धतीने काम करता येते. क्वालिटी तशीच. आता हे काय आबड ढबळ कशा विहिरी काढून चाललेत, 8 दिवसामध्ये निघून पळून जातात. वरी 20चा घेरा धरला तर बुडाला 15-16चा घेरा करून जातात. मग म्हणतात क्वालिटी नाही, काही नाही, विहीर गोलाई आली नाही. विहिरीवाले क्रेन मशीनवाले सबलीने साळून विहिरी गोल बनवतात. जे धोंडा निघत नाही त्याला बरोबर व्यवस्थितपणे काढतात. पण एलआरवाले काढतात का? काही घेणं देणं नाही हो यांना.